नामांकित गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर आशा मिरगे आहेत. त्या राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या सुद्धा आहेत आणि त्यांचा एकूणच पीडित महिलांच्या बाबतीतला वेगवेगळ्या त्या बाबतीतल्या ज्या पीडित अल्पवयीन मुली आहेत किंवा नवविवाहित आहेत किंवा विधवा आहेत, परित्यक्त्या आहेत, त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याला घेऊन काही अनेक समस्या झालेल्या आहेत. तर गेल्या 30 वर्षापासून, त्याहूनही अधिक काळापासून, म्हणजे 40 वर्ष म्हटलं तर चुकीचं होणार नाही, कारण मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. तर त्या काम करतायत, त्या माझ्या सोबत आहेत. माझा थेट सवाल त्यांना आहे की एक महिला म्हणून आणि त्यातल्या त्यात राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या म्हणून तुम्ही या प्रकरणाचा नक्कीच वेध घेतला असेल. पाठपुरावा करण्याचा तुमचा स्वभाव मी आधीपासून बघितलेला आहे. तुमच्यापर्यंत काही धक्कादायक माहिती मी सांगितल्या त्यापेक्षा वेगळी माहिती किंवा तपशीलवार माहिती काही आली आहे? नमस्कार. तपशीलवार मध्ये जे तुम्ही बिंदू बिंदू सांगितले त्यात एक नगरच्या SP वाला आपण जे बोललात किंवा मार्चच्या फर्स्ट वीक मध्ये एका पीडितेचा आम्ही जबाब नोंदत असताना त्या पीडितेला राज्य महिला आयोगाकडे कोणीतरी पाठवून किंवा तीच गेली असेल कदाचित, तर ती तक्रार करायला आलेली असताना आम्ही तुझं सगळं व्यवस्थित करून देतो, तू पोलीसवाला काय विचारत होता? बाबा तो माझी चौकशी करत होता. मग पोलीसवाल्यांनी त्या पीडितेची चौकशी का केली? फिर्यादीचा जबाब नोंदवणे हे चार्जशीट दाखल करताना तक्रार झाली, त्यानंतरची पहिली गोष्ट असते जबाब नोंदवणे फिर्यादीचा, जबाब नोंदवणे जो अॅक्युज आहे त्याचा, नंतर चार्जशीट दाखल करणे, त्याच्यावर कलम लावणे, आता BNS प्रमाणे, पूर्वी IPC प्रमाणे, आणि त्यानंतर चार्जशीट दाखल करणे. हा प्रवास असतो. या प्रवासामध्ये त्या पोलिसांनी या पीडितेला खोदून खोदून प्रश्न विचारल्यावर, खंडणीच्या गुन्ह्याबद्दलचे होतं ते, तिच्याकडून पत्र लिहून घेतलं की मला पोलिसांनी त्रास दिला. आणि नंतर माजी अध्यक्ष महिला आयोग यांनी त्या पोलीस स्टेशनचे जे इन्चार्ज आहेत त्यांना एक धमकीवजा पत्र लिहिलं की तुम्ही पीडितेला का त्रास देता? पीडितेला न्याय हवा असेल तर तिला पोलिसांनी मागितलेली माहिती द्यावं लागेल. हे सिंपल आहे. आता ही गोष्ट जेव्हा त्या नगर जिल्ह्याच्या SP पोहोचली, SP लगेच क्लिक झाली एक गोष्ट जी तुमच्या बोलण्यात आली नाही आशिष सर. मागच्या वर्षीच्या 3 मार्च 2025 पुढारी खबरदार नावाच्या पेपरला एक बातमी छापली होती की या कॅप्टनचा आम्ही पर्दाफाश करणार आहोत. बरोबर. त्या कॅप्टनचा पर्दाफाश करणार आहोत. फक्त कॅप्टन, नाव नव्हतं, जागा नव्हती, जिल्हा नव्हता, काही नव्हतं. तर त्यावेळेला हा कॅप्टन खबरदार, पुढारी खबरदार हा पेपर बंद करण्यात यावा अशा पद्धतीचं एक पत्र तत्कालीन राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या SP साहेबांना लिहिलं होतं. आता तो शेवटी पोलीसवाला माणूस आणि हा जो नगरचा सध्याचे SP आहेत, सुदैवानं मी पण त्यांना खूप चांगले ओळखते. मागचं आमचं अमरावतीचं तपोवनचं जे प्रकरण आहे ते हे तेव्हा CP होते अमरावतीला, याच पोलीसवाल्याच्या मदतीनं मी तपोवन बंद केलेलं आहे. 7 मुलींवर बलात्कार. 1961 ला जे तपोवन स्थापन झालं होतं, 2015 मध्ये ती स्टोरी तर इतकी भयानक आहे, एक स्टोरी इतक्या भयानक आहेत की एका कॉम्प्युटर टीचरच्या गर्लफ्रेंडचा मला फोन आला की माझ्या बॉयफ्रेंडच्या मोबाईल मध्ये छोट्या छोट्या मुलींवर बलात्कार केलेले 2-2, 4-4 मिनिटाच्या क्लिप आहेत. कुठल्या आहेत ग? त्यामुळे तपोवनच्या मुली आहेत, 5वी ते 10वी पर्यंत शिकणाऱ्या मुली. 7 मुलींवर बलात्कार, त्यातल्या एका मुलीची आत्महत्या, असं ते प्रकरण होतं. सुमोटो, मी त्यावेळेला राज्य महिला सदस्य होते, सुमोटो दखल घेऊन मी गेले आणि त्यावेळेला मला मदत करणारा अमरावतीचा CP म्हणजे हाच अधिकारी आहे जे आता नगरला पोस्टेड आहे. त्यांनी तर बरोबर बिंदू जोडले दोन्ही की राज्य महिला आयोग या कॅप्टनच्या प्रकरणात जरा जास्तच ऍक्टिव्ह आहे. मग त्यांनी ते त्या उत्तर महाराष्ट्राचे IG जे आहेत त्यांना सांगितलं, IGंनी सदानंद दातेंना सांगितलं आणि ते हे सगळं प्रकरण घेऊन CM साहेबांकडे गेले. या प्रकरणामध्ये आपण CMचं अभिनंदनही केलं पाहिजे, त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. या बाबतीत मी खरंच मी सुद्धा आता गेल्या 4 दिवसांपासून हे बघतोय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जे काही काम केलेलं आहे आणि ते करू जे पाहतायत आणि खास करून आज त्यांनी सभागृहाला जे निक्षून सांगितलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं इथं सूत्र हललेली आहेत, यावरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अभिनंदनास पात्र आहेत. किंबहुना या प्रकरणाला त्यांच्याचमुळं वाचा फुटली आहे. किंबहुना हे प्रकरण जर का लॉजिकल एंडला जाईल तर त्याचं संपूर्ण श्रेय डिस्पाइट कोएलिशन गव्हर्नमेंट ते चालवत असताना सुद्धा हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच द्यावं लागेल, इतके ते अभिनंदनास पात्र आहे. यस, अत्यंत संवेदनशील, अत्यंत संवेदनशील. आता मी तुम्हाला सांगते, ज्या वेळेला हा नीरज जाधव या 5 मार्चच्या तक्रारीमध्ये इकडे पकडला गेला, त्याच वेळेला, कारण ही जी ARTO मुलगी होती जिने ही तक्रार केली होती, 6 तक्रारीमध्ये एक तक्रार ती आहे नीरज जाधवच्या अगेन्स्ट मध्ये, की यांनी माझी क्लिप व्हायरल केलेली आहे आणि मला ते काही आठवत नाहीये कधी काय झालं आणि मला तो त्याच्यावर ऑब्जेक्शन आहे. तिचे मिस्टर, तिचा भाऊ, तिचे दीर, जेठ म्हणजे हे सगळे तिला सपोर्टिंग होते, बरोबर. आणि हे जेव्हा या शिर्डी पोलिसांना कळलं, कारण नाशिक पोलिसांना, कारण तोपर्यंत या बुवाला कुणकुण लागली होती की आपल्या विरोधात काहीतरी कुठेतरी चालू आहे. त्यांनी स्वतःच्या त्या PAच्या विरोधात, की यांनी काहीतरी माझे फोटो मार्क केलेले आहेत आणि ते दाखवून तो महिलांना ब्लॅकमेल करतोय, आणि जेव्हा मी आता त्याला विचारलं तर मला सुद्धा तो 5 कोटीची खंडणी मागतोय, अशी तद्दन खोटी तक्रार ही नाशिक पोलिसात केली. आता ते व्हिडिओज घेऊनच तो गेला, जे काय 4-5-7 व्हिडिओ होते त्याच्याकडे पोचलेले. पहिल्यांदा त्या नाशिकच्या एसपींनी, सुदैवानं त्याही एसपींना खूप चांगली ओळखते मी, बाळासाहेब पाटील, आपल्या अकोल्याची 2008ची दीपक पांडेची केस जी होती, लहान मुलीची वेश्या व्यवसाय, आणि 14 पोलीसवाल्यांना अटक केली होती, त्यावेळेला हे तिथे ऍडिशनल एसपी म्हणून काम करत होते आणि मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांची मिसेस सुद्धा माझी खूप चांगली पेशंट आणि चांगली मैत्रीण. या नाशिकच्या एसपींना त्यांनी ते व्हिडिओ आणि ते फोटोज घेतले आणि खरंच मार्क केलेले आहेत की रिअल आहेत, याच्यासाठी फॉरेन्सिकला पाठवले. फॉरेन्सिक वरून 3 दिवसात रिझल्ट आला की हे फोटो रिअल आहेत आणि हे फोटो रिअल आहेत. हे सोबतच 3 दिवसात त्यांना न्यूज मिळाली की हा सदर नितीन जाधव, ज्याला या बुवानी आरोपी केलाय, आणि त्या आरोपीला तुम्ही लवकरात लवकर पकडा. नीरज जाधव, त्या नीरज जाधवला पकडा, असा या कॅप्टनचा तगादा, प्लस राज्य महिला आयोगाचा दबाव, त्याला पटकन पकडा म्हणून. पोलिसांच्या लक्षात आलं की तो तर नगर पोलिसांच्या ताब्यात आहे. मग त्यांनी त्यांना सांगितलं की त्याचा मोबाईल हे करा, जप्त करा, त्याच्या मोबाईलला तपासा. आणि जेव्हा त्या मोबाईलला तपासलं तेव्हा त्यात हे 58 व्हिडिओज आणि 200 फोटोज अशी माहिती आली. आणि मग यांना कळलं की हाऊ मच इट इज डेंजरस. आणि त्याच दरम्यान मग हे जे महिलेने जबाब घेतला आणि ती राज्य महिला आयोगाकडे गेली, नेमकं रुपाली चाकणकर मॅडमचं ते एक पत्र आलं धमकीचं, की तुम्ही त्या पोलीसवाले त्या पीडितेला त्रास का देताय. मग त्यांनी सगळे बिंदू जोडले की 3 मार्च 2025 पुढारीमध्ये कॅप्टन लिहिलेलं, इथे तक्रार आल्याबरोबर कॅप्टननी क्रॉस कंप्लेंट नाशिक पोलिसला केलेली याच नितीन जाधवच्या विरोधात, आणि आता राज्य महिला आयोगाने पुन्हा आपल्याला धमकावलं की बाबा तुम्ही जबाब नोंदवू नका. मग हे दाते आणि CM सरांकडे गेलं आणि मग त्याची खरी रितसर नाट्यमयरित्या त्याला पकडण्यापासून चौकशी सुरू झाली.